नमस्कार. आज भानुदास महाराजांचा अभंग. आजच्या अभंगात रुका असा एक शब्द आलेला आहे. 12 रुका म्हणजे 1 आणा. पूर्वी आपल्याकडे 64 पैशांचा 1 रुपया होता. त्यानंतर दशमान पद्धती आली आणि 100 पैशाचा 1 रुपया झाला. पण पूर्वीच्या म्हणजे 64 पैशांच्या रुपयामध्ये 16 भाग केले तर त्याचा 1 आणा होत. एका आण्यात 4 पैसे असत. एका पैशात 3 पै यायच्या. आपण पैसे व पै हे समानार्थी शब्द म्हणून वापरतो, पण ते त्या अर्थानं समानार्थी नाहीयेत. एका पैशात 3 पै यायच्या, म्हणजेच पैशाचा 1/3 भाग हा 1 पै आणि त्यालाच रुका असं म्हणतात आणि तो शब्द आज आपल्या अभंगात आलेला आहे. एका पैमध्ये किंवा एका रुक्यामध्ये 4 दमड्या यायच्या. म्हणजे एका पैशात 12 दमड्या. एका दमडीला 10 कवड्या मिळायच्या. याचा अर्थ एका पैशात 120 कवड्या आणि 3 फुटक्या कवड्या म्हणजे 1 कवडी. याचा दुसऱ्या अर्थात सांगायचं झालं तर एका पैशात 360 फुटक्या कवड्या यायच्या. तुम्ही म्हणाल, की याचा आणि मराठीचा काय संबंध? बघा, मी तुला फुटकी कवडी देणार नाही किंवा कल्याणच्या बोलण्याला दमडीची किंमत नाही. आजकाल नीतिमूल्य कवडी मोलाची झाली आहेत. आपल्या रोजच्या व्यवहारात सर्रास वापरण्याचे शब्द म्हणजे फुटकी कवडी, दमडी, कवडी मोल. पण आपल्याला यांची खरोखरच किती अल्प किंमत होती हे माहीत नसतं. म्हणून हे आज सांगण्याचा प्रयत्न. रामकृष्ण हरी.